जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कृपा करून फटाके जरा बंद करा. आपण मी आता एका मुंबईच्या त्या टोकाला जाऊन आलो. बस आता बस करा. मुंबईच्या त्या टोकाला होतो मी, वर्सोव्याला. तिथून आता इथे आलोय. कसं वेडावाकडं शहर वाढलंय. आणि तिथून इथे येईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवरनं आलो मी. मध्ये डांबरी, मध्ये सिमेंट, मध्ये पेवर ब्लॉक, त्याच्यात खड्डे आणि इतके विचित्र रस्त्यांवरती मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर. कोणी उठते कुठेही स्पीड ब्रेकर टाकतंय, कुठेही उठतंय कोणी पेवर ब्लॉक. रस्त्यावरती काय पेवर ब्लॉक लावतं का कोणी? ज्याच्यावरनं मोठमोठ्या गाड्या जातात तिथे काय पेवर ब्लॉक लावतात? पेवर ब्लॉक अशा बाकीच्या ठिकाणी लावतात, फुटपाथवर लावतात. पण ते काय का लावतात? कारण खराब लवकर होतात. आणि ते जर रस्ते खराब नाही झाले तर नवीन कंत्राटं निघणार कशी? नव्याने पैसे खायला मिळणार कसे? नवीन टेंडर्स निघणार कशी? आणि म्हणून असल्या प्रकारचे रस्ते बांधत असतात आणि ज्याच्यात तुंबड्या भरत असतात आणि निवडणुकीच्या तोंडावरती बाहेर काढत असतात. आत्ताच बाळा नांदगावकरांनी सांगितलं, निवडणुकीच्या तोंडावरती पैसे वाटतील. वाटले, घ्या. आजपर्यंत तुम्हाला लुटलं त्यांनी, ही वेळ आता त्यांना लुटा. याच वेळेला त्यांना लूट लूट लुटायचं आणि निवडणुकीला घरी बसवायचं. आज ही नायगावमधली सभा, नायगाव असा शब्द उच्चारला तरी पहिलं डोळ्यासमोर जे नायगावचं चित्र येतं म्हणजे आमच्या पोलीस बांधवांची पोलीस कॉलनी. मी आता या सगळ्या लोकांना आतापर्यंत आपण हे कशा परिस्थितीमधनं पोलीस काम करत असतात, मला असं वाटतं मी कदाचित आणि नक्की मी एकमेव नेता असेल की जो सतत आणि सातत्याने महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मागे सतत उभा राहिलो. मला माहिती आहे हो ते कशा परिस्थितीमधनं जात असतात. टिंगलटवाळ्या करायला सोपं असतं. पोलीस पैसे खातात, मग मंत्री काय खातात? शेण. ते असेलच. तो आमचा पोलीस हवालदार, कॉन्स्टेबल, आमच्या पोलीस महिला, त्या भगिनी, दिवस रात्र आमचे पोलीस, बाकीचे इन्स्पेक्टर, इतर सगळे लोक दिवस रात्र तिथे राबत असतात. त्यांच्या कष्टाकडे कोणाला बघायला वेळच नाही. तो ड्युटीवर किती वेळ असतो, घरी कधी जातो, कुटुंबाला वेळ कधी देतो, मुलाबाळांबरोबर कधी फिरायला कधी कुठे जातो का? काही कसला विचार नाही, फक्त ड्युटी लावलेली असते. अनेकदा बघतो आपण तिथे विमानतळावरने आतमध्ये येतात तिथे. आता तर लावत नाहीत बांबू, पण पूर्वी ते लावायचे, पण अजूनही असतात. कोणतरी परदेशातनं येतात, कोणतरी VIP येतात, कोणतरी दिल्लीवरनं येतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावरती पोलीस बंदोबस्त लावलेला असतो. बरं, जे येतात त्यांना संरक्षणाची गरज पण नसते. अहो, त्यांनी विनंती केली तरी कोण मारणार नाही त्यांना. असल्या लोकांसाठी संरक्षण. तो दिवसभर तिथे उभा असतो. तो दिवसभरात जेवला का? त्याने काही खाल्लं का? त्याला जर बाथरूमला जायचं असेल तर कुठे जातो?
काही मागचा पुढचा विचार नाही, संवेदनाच नाहीत एखाद्या गोष्टीबद्दलच्या. बस राज्य चाललंय. मी तर नेहमी ह्या पोलीस दलातल्या प्रत्येकाला मी खास करून धन्यवाद देईन. हे जे सगळं सुरळीत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये चालू आहे केवळ तुमच्यामुळे चालू आहे. ते तरी काय करणार बिचारे, दिवसभर महाराष्ट्रामध्ये जे जे काही लोंढे येत असतात सगळे परप्रांतातनं, ते तरी कुठे लक्ष ठेवणार. मध्यंतरी एक CST स्टेशन तिथे ह्याला आझाद मैदानावरती तो एक मुसलमानांचा मोर्चा निघाला होता. आमचे अनेक पोलीस अधिकारी, आमचे अनेक कॉन्स्टेबल्स, आमच्या महिला पोलीस अधिकारी कॉन्स्टेबल्स यांना मारहाण करता, त्या क्राऊडमधनं आतमध्ये घेऊन आमच्या त्या महिला कॉन्स्टेबल्सना आतमध्ये घेऊन त्यांचे विनयभंग करता. हे सगळं चालू असताना पोलीस दल गप्प का? कारण पोलीस कमिशनरकडनं आदेशच नाही आले, गृहमंत्र्याकडनं आदेशच नाही आले. एका पोलीस अधिकाऱ्यांनी तिकडे ज्याला काठी उगारली, पोलीस कमिशनर ज्यांचा मी मोर्चा काढून त्यांची बदली करायला लावली, मी त्याला पोलीस कमिशनर पदावरनं काढून टाकायला लावलं, त्या आरोप पटनाईक ना. शरम वाटत नाही, लाजा वाटत नाहीत? आपल्या पोलिसांवरती हात टाकत असताना तुम्ही ऑर्डर देत नाही. मी जर त्या ठिकाणी गृहमंत्री असतो ना, तर आलेल्या प्रत्येक ज्यांनी ज्यांनी हात टाकले त्यांचे सगळ्यांचे गुडघे फोडून ठेवले असते मी. परत आयुष्यात परत मोर्चाला चालता येणार नाही त्यांना, अशी परिस्थिती आणून ठेवली असती मी. आपण या बारीक सारीक गोष्टींचे विचार कधी करत नाही. मी खरंच सांगतो, मी अनेक वेळेला बारीक सारीक, मी तर कधी दौऱ्यावरती जातो किंवा कुठेही जातो, मी पहिल्यांदा बघतो की ते जेवले की नाही. मी अनेकदा जेव्हा बाहेर जातो, आता मध्ये मी खूप वेळा हे बघत असतो. मुंबईतनं एकदा बाहेर जाताना मी त्या देवनार आणि त्या इकडे आपण उजवीकडे टर्न मारतो, सकाळच्या वेळेला अनेक तिथे आपले ट्रॅफिकचे कॉन्स्टेबल सगळे उभे होते, हवालदार उभे होते. मला नेहमी पडलेला प्रश्न होता, म्हटलं आज विचारूनच टाकू. मी गाडी तिकडे आली, थांबवली, सिग्नलला लागली, म्हटलं जरा इकडे अरे. ते आले, नमस्कार साहेब. मी म्हटलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं दिवसभर इकडे तुम्ही रस्त्यावरती असता, ट्रॅफिक कंट्रोल करत असता, दिवसभर ते सगळं प्रदूषण तुम्ही नाका तोंडातनं आतमध्ये घेत असता, या धुळीमध्ये सगळे उभे राहत असता, सगळ्या गोष्टी करत असता, कुठेही तुम्ही बसलेले मला दिसत नाही, सतत उभे राहिलेले दिसता, शिट्ट्या फुकून फुकून. म्हटलं तुमच्या भात्याचं काय झालं असेल, म्हटलं मला माहिती नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचा शर्ट सफेद राहतो कसा? खरंच आहे. त्यांचे असलेले पगार किती, ते दिवसभर उभे किती राहतात, त्यांचा जो शर्टाचा रंग असतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला सफेद दिसतो, कुठे पिवळा पडलेला मळकट, कुठे डाग बीग असले प्रकार दिसत नाहीत. एवढ्या सगळ्या विवंचनेमधनं तो जात असताना तो तुमच्यासाठी रोज सकाळी तिकडे उभा असतो. आम्ही लक्ष पण देत नाही त्याच्याकडे. आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत पण नाही की तो बिचारा आमच्यासाठी उभा आहे. हे सगळं नीट सविस्तर चालावं, नीट चालावं याच्यासाठी तो उभा आहे. इथे पोलीस अधिकारी कोणी असेल तर असतील, पण इतर माझं कोणी जर इतर जे कोणी असतील, माझी तुम्हाला हात नम्र विनंती आहे, जिथे जिथे तुम्हाला हे पोलीस अधिकारी, पोलीस कॉन्स्टेबल जे कोणी दिसतील ना, त्यांना फक्त एकदा सांगत जा, धन्यवाद. तुम्ही जे करता आहात ते आमच्यासाठी करता आहात, त्याच्याबद्दल तुम्हाला खूप लाख लाख धन्यवाद. त्याच मोर्चामध्ये मी भाषण करताना मी इंदू मिलचा विषय काढला होता. दलितांचे पुढारी स्वतःला बनवतात. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याव्यतिरिक्त अजून आजपर्यंत काय केलं हो या लोकांनी? हे रामदास आठवले, स्वतःला खासदारकी मिळाली, आता झालं, बस संपला कार्यक्रम. माझ्या इतर दलित बांधवांबद्दल कधी विचार करणार?
त्यांना कधी राज्यसभेवर कधी पाठवणार, त्यांना विधान परिषदेत कधी पाठवणार, त्यांना निवडून आणण्यासाठी म्हणून काम कधी करणार, कधी नाही. आम्हाला खासदारकी मिळाली, बस झालं. राज्यसभेवर मला पाठवलं, आता कोणाला काही मिळो न मिळो. स्मारकाचे विषय काढतात, इंदू मिलचा विषय काढलाय. मी याच्या अगोदर पण जाहीर केलं होतं, आज पण जाहीर करतो, इंदू मिलमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक होईल तिथे जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी बांधा. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला शोभेल असं स्मारक तिकडे झालं पाहिजे. पण जे घडवाल ते इतकं उत्तम घडवलं पाहिजे की जगभरातनं लोक तिकडे आले पाहिजेत. तोच आमच्या बाबासाहेबांचा संदेश. वाचा, शिका आणि मग लढा. वाचा, शिका आणि मग लढा. इतक्या विद्वान माणसाच्या नावाने जे स्मारक होणार असेल तर ते जगातलं सगळ्यात मोठी गोष्ट तिकडे असली पाहिजे. पण ह्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाही. ह्यांना फक्त मतं हवी आहेत. बाबासाहेबांसाठी एखादी चांगलं स्मारक उभं करावं, एखादी मोठी वास्तू उभी करावी की जगाला अख्ख्या हेवा वाटावा अशी वास्तू ती उभी करावी असं यांच्या मनात नाही येणार. फक्त इंदू मिलचा विषय लावणार आणि फक्त मतं मिळवण्याचा प्रयत्न करणार. याच्या पलीकडे त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही. तेच दुसरे काँग्रेस राष्ट्रवादीवाले निवडणुका आल्या की शिवाजी महाराजांचा स्मारकाचा विषय काढायचा. अरबी समुद्रामध्ये म्हणे शिवाजी महाराजांचं स्मारक बनवायचे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा म्हणे 3 इंच उंच. मी बघून आलोय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. महाराजांचा अश्वारूढ पुतळा जर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा जर उंच करायचा असेल, 3 इंच उंच जर करायचा असेल तर घोडा केवढा झाला? तो उभा कुठे करायचा? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एका आयलंडवरती उभी केलेली आहे. तिथे आयलंड होतं, इथे आयलंड नाही आहे. इथे उभं करायला लागेल. ते उभं केल्यानंतर जर समजा उद्या तो बरं हे बनवणारा शिल्पकार कोण आहे जगामध्ये एवढं मोठं? त्याला खर्च किती येणार आहे? मी जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. मी स्वतः एक कलाकार आहे. मला माहिती आहे शिल्पकला काय प्रकार असतो तो. त्या प्रकारचं जर शिल्प बनवायचं ठरवलं तर साधारणपणे कमीत कमी 5 ते 7 हजार कोटी रुपये खर्च येईल. त्यात अजून 4,000 कोटी रुपये घाला, 10,000 कोटी रुपये करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत अहो ते चांगले सुधारवा ना. अहो आमच्या महाराजांची खरी स्मारकं ती आहेत ना. पुतळे हे काही स्मारक नाही. मी त्याशी बोललो ना पुण्याला. अहो जयंत्या आणि पुण्यतिथ्या यांच्या व्यतिरिक्त या महापुरुषांना बघतं कोण? आमच्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नाहीये. बस जयंत्या आल्या, पुण्यतिथ्या आल्या की आम्ही बस बाहेर पुतळे काढायचे, हार घालायचे. ही असली ढोंग मला कधी जमली नाहीत, जमणारही नाहीत. जे माझ्या कल्पनेतली स्मारकं आहेत ती विलक्षण आहेत. ही असली आहेत. या मोठ्या वाचनालयांची आहेत, मोठ्या गडकिल्ल्यांची आहेत. त्यांच्या वरती जसे जुने गड होते त्या प्रकारचे गड तुम्ही केले पाहिजेत. आज मी जे खासदार म्हणून जे मी उमेदवार उभे केलेले आहेत इथे खासदारकीसाठी, ते कशासाठी उभे केलेत? हेच उद्या जातील दिल्लीमध्ये. प्रत्येक गोष्टीला आडकाठी आणतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीला दिल्लीश्वर आडकाठी आणतात. तुम्ही जयपूरला जा, तुम्ही इतर कुठच्याही राज्यांमध्ये जा, त्यांची माणसं त्यांची वास्तू, त्या वास्तूसाठी करोडो रुपये आणतात. उत्तम वास्तू करतात आणि जगातल्या लोकांना सांगतात की बघा हे आमच्याकडे होऊन गेलं, ही गोष्ट आमच्याकडे आहे. आणि आमच्याकडे एवढ्या गोष्टी आज महाराष्ट्रामध्ये असताना आम्ही त्या कोणाला दाखवू शकत नाही. त्या जर करायच्या ठरवल्या तर त्याच्यामध्ये अडथळे आणतात. ती आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आणि मग त्याच्यामध्ये दुसरं एक एन्व्हायरमेंट. हे दिल्लीत बसून निर्णय करणार. आणि ह्यांच्यासमोर आमचे खासदार साधी गोष्ट मांडत देखील नाहीत.
लोकसभेमध्ये आजपर्यंत महाराजांच्या या गडांबद्दल, बाबासाहेबांच्या या स्मारकाबद्दल आजपर्यंत कोणी एक चकार शब्द काढलेला नाही की ह्याच्यासाठी आम्हाला इतके पैसे हवे आहेत. जे आजपर्यंत झालं नाही ते याच्या पुढे होईल. माझे खासदार हे सगळे विषय तिथे मांडतील आणि त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या गोष्टी करतील. नाही तर उपयोग काय हो या निवडणुकांचा? तुम्ही येणार इकडे ऐकायला, मी इथे भाषण करणार, माझं भाषण झालं की मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी, ज्यातनं काही निष्पन्नच होणार नाहीये. असल्या वांझोट्या निवडणुकांची मला आवश्यकता नाही ज्यातनं काही निष्पन्न घडणार नाही. निवडणुका आल्यानंतर तुम्ही तिकडे उभे राहणार, मतदानासाठी रांगेमध्ये उभं राहायचं, मतदान करत बसायचं, वर्षानुवर्षे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मी आता त्या नाशिकमध्ये गोदा पार्कचा प्रकल्प मी घेतलाय, सुरू केलाय. तो ज्या दिवशी पूर्ण होईल तसा प्रकल्प, तशी गोष्ट जनतेसाठी, लोकांसाठी मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठे तुम्हाला दिसेल. देशाचं मला माहिती नाही. आणि ते एकदा झाल्यानंतर त्या प्रकारच्या योजना राबवण्याची देशामध्ये लाट येईल बघा. विनाकारण नाहीतर राजकीय पक्ष काढायचे, निवडणुका लढवायच्या, कशासाठी लढवायच्या? त्यातनं काही घडणार असेल तर लढवण्यात अर्थ आहे. हे तेच माणसं ही काँग्रेसवाल्यांची ही सगळी आजपर्यंत निवडून आल्या. तो देवरा एके दिवशी मला मागे भेटला होता. म्हटलं काय चाललंय? नाही चाललंय. मला बोलले कंटाळलो आता या सगळ्या गोष्टीला. म्हटलं मग कंटाळल्यावर करतो काय? बरं घरी बसून म्हणे गिटार वाजवतो. हे खासदार घरी बसून गिटार वाजवणार, तुम्ही आम्ही काय गिटार वाजवायचं खाली? गांभीर्यच नाही. बस निवडून येत आहेत. या सगळ्या लोकांना कुठेही तुम्ही थारा देता कामा नये. नरेंद्र मोदींना माझे खासदार पाठिंबा देतील हे मी त्यावेळेला बोललो तिथे. हे त्या माणसाचं काम बघून बोललो. जिथे मी जाऊन आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भारताच्या पटला, राजकीय पटलावरती कोणाला लक्षात देखील नव्हतं, कोणाला माहिती देखील नव्हतं, कुठे आलं देखील नव्हतं. त्यावेळेला हा राज ठाकरे 2011 साली बोलला होता की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत. हे मी तेव्हा बोललोय, आज नाही बोलत आहे. या माणसाकडनं एक चांगली दिशा या देशाला मिळू शकते अशी एक आशा आहे, अपेक्षा आहे. ज्या प्रकारे त्यांनी गुजरातमध्ये काम केलंय त्या प्रकारेच ते देशामध्ये काम करतील अशी आशा आहे. आणि त्याच प्रकारे त्या पद्धतीने ते महाराष्ट्राकडेही पाहतील, महाराष्ट्राच्या विषयांकडे पाहतील, महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे पाहतील अशी एक आशा, अपेक्षा आहे. म्हणून मी तो पाठिंबा जाहीर केलाय त्यांना. उद्या ज्या वेळेला तुमच्या आशीर्वादाने ही सर्व मंडळी ज्यावेळेला तिथे दिल्लीला जातील त्यावेळेला लगेच काय होत नाही. हे काही चमत्काराच्या काड्या नाही आहेत त्या. पण जे आतापर्यंत इतर राजकीय पक्षांनी जे केलं नाही ते माझे खासदार तुम्हाला करून दाखवतील. त्याचा आढावा तुम्हाला दर वर्षाला तुम्हाला मिळेल की कोणते प्रश्न विचारले गेले, कोणत्या गोष्टी होत आहेत, कोणत्या गोष्टी होणार आहेत. कारण आपल्याकडे खासदाराचं काम काय असतं हे देखील एक प्रश्नच आहे. आणि अनेकदा आपल्या लोकांनाही माहिती नसतं की नक्की खासदार काय करतो, आमदार काय करतो, नगरसेवक काय करतो, आपण कोणते प्रश्न कोणाकडे घेऊन गेलं पाहिजे. मी त्या दिवशीच्या सभेमध्ये बोललो ना, विद्याधर गोखले ज्यावेळेला खासदार होते त्या विद्याधर गोखलेंकडे एक माणूस गेला आणि बोलला, तर त्यांचा मला फोन आला. मला बोलले राज जरा येणार, भेटायचं होतं मला जरा. म्हटलं बोला ना. मला बोलले का हो लोक? म्हटलं काय झालं? अहो माझ्याकडे परवा दिवशी एक माणूस आला आणि मला बोलला आमच्या गल्लीतलं गटाराचं झाकण चोरीला गेलं, काय करणार? आता त्याच्या गल्लीतलं गटाराचं झाकण चोरीला गेलं ते काय विद्याधर गोखले काय लोकसभेत मांडणार काय? आज अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आले पाहिजेत. आज अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रातनं आज इतर राज्यांमध्ये जात आहेत. तुमचा रोजगाराचा विषय, आज अनेक तरुण मुलं ज्या वेळेला आज कॉलेजमध्ये शिकतायत, पुढे काय करायचं, नोकऱ्या कुठे आहेत, आमच्या राज्यकर्त्यांचं लक्ष नाही आहे. बाहेरच्या राज्यात चाललेत उद्योगधंदे, बरोबर घेऊन जातात बघा. संपूर्ण आज बघा टाटा यांचे सर्वात जास्ती कारखाने हे महाराष्ट्रामध्ये आहेत.
कलकत्त्यामधनं एक नॅनोचा कारखाना निघाल्यानंतर तो बरोबर गुजरातमध्ये कसा वळवला गेला बघा. पण आमच्या राज्यकर्त्यांनी त्याच्यासाठी एवढे देखील प्रयत्न केले नाहीत की तो नॅनोचा तो मोठा कारखाना महाराष्ट्रामध्ये यावा. अजिबात नाही. मी आपल्याकडचे प्रत्येक जण कसा असतो, राज ठाकरेवरती ज्याला प्रांतीयतेचा तुम्ही शिक्का ज्यावेळेला हे मारतात ना, मी तुम्हाला प्रांतीयतेचा एक फक्त उदाहरण देतो. आपल्याला BMW नावाची कंपनी जी गाड्या बनवते, ती BMW नावाची कंपनी भारतामध्ये आता जेव्हा आली, त्याला काढायचा कुठे होता कारखाना? महाराष्ट्रामध्ये. विचार करा, BMW सारखी कंपनी महाराष्ट्रामध्ये आल्यावरती तुमच्यापैकी किती जणांना, महाराष्ट्राला किती जणांना रोजगार मिळाला असता. ती जेव्हा कंपनी इथे आली तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांनी त्यांचे एक अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आलेल्या शिष्टमंडळाला तुम्ही भेटून घ्या. ते जे अधिकारी होते, IAS अधिकारी जे होते, दाक्षिणात्य होते. आणि ते ज्यावेळेला ती कंपनीचे लोक ज्यावेळेला बसले त्यांच्यासमोर, ज्यावेळेला बोलायला बसले, त्यावेळेला ते जे दाक्षिणात्य जे होते IAS अधिकारी, त्यांनी पहिल्यापासून नाहीच म्हणायला सुरुवात केली. त्यांनी विचारलं की आम्हाला हे देणार का? ते बोलले नाही. आम्ही हे देणार का? नाही. आम्हाला हे देणार का? नाही. आम्हाला हे देणार का? नाही. नाही 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 करता करता उठले. ते बोलले ठीक आहे. उठल्यावरती त्या IAS अधिकाऱ्याने तामिळनाडमधल्या त्याच्या जे काही कलिग्स होते, त्याचे जे ओळखीचे सगळे IAS अधिकारी होते, त्यांना फोन केला आणि फोन करून त्यांना सांगितलं की आत्ता माझ्याकडे BMWचे लोक येऊन गेलेत. मी त्यांना नाही नाही असं सगळं सांगितलेलं आहे, महाराष्ट्रात काही होणार नाही. हा त्यांचा फोन नंबर, ही त्यांची माणसं, ही त्यांची नावं, तात्काळ त्यांना फोन करा आणि हा BMWचा कारखाना तामिळनाडमध्ये वळवा. त्या लोकांनी ताबडतोब त्यांना फोन केले. BMWचा कारखाना हा तामिळनाडमध्ये वळला गेला. आज तिकडे आहे तो, आपल्याकडे तो खरं तर असता. प्रत्येक जण आपल्या प्रांताचा विचार करत असतो, प्रत्येक जण आपल्या माणसांचा विचार करत असतो. फक्त महाराष्ट्रानेच काय घोडं मारले मला कळत नाहीये की आमचीच लोक आमचा विचार कधी करताना दिसत नाहीत. आणि तो या महाराष्ट्राचा विचार, तो या महाराष्ट्राचा आवाज तिथे लोकसभेमध्ये मांडण्यासाठी म्हणून मी आज ही निवडणूक आज इथे लढवत आहे. माझे उमेदवार बाळा नांदगावकर कुठे आहेत? आणि आदित्य पुढे, आदित्य, हा बाळा, हे उमेदवार आपल्या समोर मी इथे आणलेले आहेत. चेहऱ्यावरूनच कळतील की चांगले आहेत. आणि म्हणून येत्या 24 तारखेला आपण कुठेही गाफील न राहता, कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता, आपण येणाऱ्या या 24 तारखेच्या निवडणुकीमध्ये रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून बाळा नांदगावकर आणि आमच्या आदित्य शिरोडकरला आपण प्रचंड मताने विजयी कराल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी